हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। कचऱ्याच्या क्षुल्लक वादातून कुपवाडमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू। आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर शिक्षा देण्याची मागणी। सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसराला हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडात आता दुहेरी मृत्यूची नोंद झाली आहे। शेजारी कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून केसरेकर दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा 2 दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। त्यानंतर आज सकाळी त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेने कुपवाडसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। कुपवाडच्या विघ्नहर्ता कॉलनी परिसरात शेजारी कचरा टाकण्याच्या कारणावरून केसरेकर दाम्पत्याच्या शेजारी राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख यांच्याशी वाद झाला होता। या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक हल्ल्यात झाले। संशयित आरोपी फरीद शेख याने मनीषा केसरेकर यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान मनीषा केसरेकर यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला। मोहन केसरेकर यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। घटनेनंतर MIDC पोलिसांसह सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपी फरीद शेख याला अवघ्या 2 तासात अटक केली। त्याच्या विरुद्ध कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव गाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे। केसरेकर दाम्पत्याच्या मृत्यूने कुपवाड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे। कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून सुरू झालेला संघर्ष अखेर 2 जीवांच्या मृत्यूपर्यंत पोहोचला। पत्नीपाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने या घटनेने कुपवाडसह संपूर्ण सांगली जिल्ह्याला हादरवून सोडले आहे। आता या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला न्यायालयात कठोर शिक्षा कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।